नरेंद्र सावंत जरा माझ्या समोरची कारण घेऊ. होय बरोबर आहे. मी कुठलं बघायचं ही सगळी खाली बसवता झाले सगळे ज्यांचं काम झाले ती बसून घ्या. विनंती तुम्हाला आणि हिंद केसरी विकास तात्यांचा सर्वान होतोय. हा सागर सावंत तात्यांचाच पट्टा. कपडे काढून चला आता जरा इकडे या. जरा पाहुणे आता जरा थांबू. आता निखिल मानेची कुस्ती चालू झाल्या. गरीब घरचं पोरगा ढकटवाडीचा गावाजवळ गेलं तर गाव दिसणार नाही पण या पोराने गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला. भोसल्यांशाहीला पोटाशी धरलं म्हणून हा पैलवान झाला. गरीब घरचा पोरगा कुणाच्या चपात्या भाजणार तेल लावणार चपात्या येत नाही. कुणाची सफरचंद आणणार केळी आणणार आणि मग याची पैलवानगी. मी नुसतं येऊन लावतो बेळगावला 2 एकरात माणसं होती. 2 एकरात आणि हे पोरगे विजय झाले. म्हणलं गरीब घरचं पोरगा जरा खिशात हात घालावं. कुणाकडे 50-100 असेल तर द्या. 1 तास फिरत होत 22,000 रुपये गोळा झाला. मी आणि तोच पैसे मोजत बसलो होतो. 10-10, 20-20च्या नोटा जर विचारायला होतो. असं सातारा जिल्ह्याचं आणि खटाव तालुक्याचं नाव करणारं पोरग लढतंय. आणि शामगाव करायची तर टाळ्या तर करा की दोघांना जरा. अशी कुस्ती लागल्या आणि व्यासपीठावर कुणालाही कुस्ती दिसत नाही तर उभारलेले अशा कुस्त्या. असं मैदान विनायक गायकवाड यांच्या वतीनं या कुस्ती मैदानासाठी 5,000 रुपये आलेला आहे. हा कुस्ती लावलेली आहे त्यांनी 5,000ची. एक कुस्ती लागणार नाही त्याशिवाय जरा इथे खाली बसा. विनंती मातीमध्ये बसायनी. पंचांचा निर्णय निघून गेला. शामगावचा पाटोळे वाह पंचांचा निर्णय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये टाळ्या तर करा गेलो.